संगमनेर दिनांक 26 नोव्हेंबर 2025 सय्यद बाबा चौक येथे आज आमदार सत्यजित दादा तांबे, नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार मैथिली ताई तांबे, तसेच वार्ड क्रमांक 12 चे उमेदवार किशोर टोकसे आणि महिला उमेदवार सौ शहा यांच्या उपस्थितीत सय्यद बाबा दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमाला संगमनेर दिव्यांग सारथी संघटनेचे सर्व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत महत्त्वाची आश्वासने दिली। आमदार तांबे म्हणाले की मूकबधीर आणि दिव्यांग बांधवांना नगरपालिकेमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच नेहरू गार्डनमध्ये आरक्षित जागेवर 6 महिन्यांत दिव्यांग भवन उभारले जाईल व दिव्यांगांना नगरपालिकेत काम दिले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला मूकबधीर, अपंग आणि विविध प्रकारचे दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। डेस न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद। यांना बोलता येत नाही, यांना ऐकू येत नाही, यांनी सगळ्यांनी आज संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जे दिव्यांग भवन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर झालेले आहे, मात्र मागच्या 3 वर्षामध्ये 4 वर्षात प्रशासक राजमध्ये त्याचं फाईल पुढे सरकली नाही, ते मी त्यांना या ठिकाणी खात्री दिलेली आहे। पुढच्या वर्षभरामध्ये त्याचं भूमिपूजन होऊन त्याचं काम चालू होईल। नेहरू गार्डन इथे दिव्यांग भवनाची जागा आपण निश्चित केली आहे। त्याचबरोबर दिव्यांग लोकांना देखील संगमनेर नगरपालिकेमध्ये नोकरी देत असताना त्यांना जेवढं आरक्षित जागा असतात त्याच्यापेक्षा जास्त दिव्यांगांना आम्ही या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेत नोकरीची संधी देणार आहे। तुम्हाला मतदान देणार, तुम्हाला 3 मतदान तुम्हाला नाही काका बरं दिव्यांग भवन करायचं नाही। हमारा बहुत बड़ा कार्यकर्ता है इसका दिव्यांग का, मुख्य लोगों को ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही असे 5 जण नगरपालिकेत